नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 3.2 सॉल्व करायचा आहे। पहिल्या प्रश्नामध्ये सर्कल इंटरनली टच होत आहेत आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये सर्कल एक्सटर्नली टच होत आहेत। पहा, दोन सर्कलच्या रेडियसचं मेजरमेंट आपल्याला इथे दिलेलं आहे। तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स। तर त्या दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स किती असेल ते फाइंड आउट करायचं आहे। पहा, दोन सर्कल्स हे इंटरनली टच होत असतील किंवा एक्सटर्नली टच होत असतील तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं हे प्रथम आपण समजून घेऊया। पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला रेडियसचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि इंटरनली टच होत आहेत। पहा, दोन सर्कल इंटरनली टच होत आहेत म्हणजे एकाच पॉईंटमध्ये टच होत असतात। पहा, हे एक सर्कल, मोठं सर्कल आणि त्यामध्ये एक छोटं सर्कल, हे दोन सर्कल एकमेकांना एकाच पॉईंटमध्ये टच होत आहेत। सपोज हा टचिंग पॉईंट आपण आर घेऊ आणि या सर्कलचा सेंटर पॉईंट क्यू असेल आणि या मोठ्या सर्कलचा सेंटर पॉईंट पी असेल। म्हणजे आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे या सेंटरमधील पी आणि क्यू मधील डिस्टन्स किती असेल। पहा, दोन सर्कलचे सेंटर पॉईंट आणि हा टचिंग पॉईंट एकाच लाईनवर असतात। कशामुळे? कारण या छोट्या सर्कलची रेडियस ही आहे आणि मोठ्या सर्कलची रेडियस ही आहे, बरोबर आहे। छोट्या सर्कलची रेडियस येथे क्यू आर होईल आणि मोठ्या सर्कलची रेडियस पी आर होईल, म्हणजे तीनही पॉईंट एकाच लाईनवर आहेत। आता डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे आपल्याला या दोन सेंटरमधील। तर हे इंटरनली टच होत आहेत। सर्कल कसे आहेत? हे इंटरनली टच होत आहेत। मोठ्या सर्कलमध्ये छोटं सर्कल एकाच पॉईंटमध्ये टच होत असेल तर त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स कसं फाइंड आउट करणार आपण? पहा, पी क्यूची लेंथ काढायची। पी क्यूची लेंथ आपण कशी काढणार? मोठ्या सर्कलची रेडियस म्हणजे पी आर। पहा, पी क्यूची लेंथ किती होईल? पी क्यूची लेंथ म्हणजे दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स पी क्यू, तर मोठ्या सर्कलची रेडियस पी आर मायनस छोट्या सर्कलची रेडियस क्यू आर, याप्रमाणे काढता येईल आपल्याला, बरोबर आहे। पी आर या लेंथमधून जर क्यू आर लेंथ मायनस केली आपण तर पी क्यू लेंथ आपल्याला मिळेल, बरोबर आहे। म्हणजे मोठ्या सर्कलच्या रेडियसमधून आपण छोट्या सर्कलची रेडियस मायनस केली तर आपल्याला काय मिळेल? त्या दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स मिळेल, जर हे इंटरनली टच होत असेल तर। जर आता एक्सटर्नली टच होत असेल म्हणजे पहा, हे एक सर्कल आणि दुसरं एक सर्कल काढलं आपण, ते एक्सटर्नली टच होत आहेत म्हणजे एकाच पॉईंटमध्ये टच होत आहे। पहा, हे एक सर्कल, पहा सर्कल आहे म्हणून समजून घ्या। पहा, हे दोन सर्कल आहेत एकाच पॉईंटमध्ये टच होत आहेत। सपोज हा पॉईंट आपण आर घेऊ, तर या सर्कलचा सेंटर हा आहे पी आणि या सर्कलचा सेंटर क्यू घेऊ आपण, तर हे तीनही पॉईंट एकाच लाईनवर असतात। टचिंग पॉईंट आणि सेंटर पॉईंट एकाच लाईनवर असतात। आपल्याला इथे आता एक्सटर्नली टच होत आहेत, हे सर्कल कसे आहेत? बाहेरून टच होत आहेत, बरोबर आहे, एक्सटर्नली, बरोबर आहे। आणि हे इंटरनली आहेत, हे आतून टच होतात एकमेकांना। हे कसे आहेत? बाहेरून टच होतात एकाच पॉईंटमध्ये। तर पी क्यूचं डिस्टन्स कसं काढणार आपण? पहा, पी क्यू म्हणजे दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स किती असेल? पी क्यू, बरोबर आहे। तर हे पी आर प्लस आर क्यू होईल, म्हणजे त्या दोन सर्कलच्या रेडियसची ॲडिशन करणार, ही रेडियस प्लस ही रेडियस, बरोबर आहे। जर आतून टच होत असेल तर आपण काय करणार? मोठ्या सर्कलच्या रेडियसमधून छोट्या सर्कलची रेडियस मायनस करणार, म्हणजे आपल्याला सेंटरमधील डिस्टन्स मिळेल, बरोबर आहे। येथे सेंटरमधील डिस्टन्स पी क्यू आहे आणि इथे पी क्यूचा आहे, बरोबर आहे। परंतु ही लेंथ आता वाढलेली आहे त्यामुळे आपण ॲड केलेलं आहे। पहा, पहिल्या प्रश्नामध्ये सर्कल इंटरनली टच होत आहेत, दोन सर्कलची रेडियस दिलेली आहे आपल्याला। मग आपण काय करणार? मोठ्या सर्कलच्या रेडियसमधून छोट्या सर्कलची रेडियस मायनस करणार, ते काय होईल? डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स होईल, बरोबर आहे। लेट दी टू सर्कल्स हॅविंग रेडियस R1 and R2 टच ईच अदर, एकमेकांना टच होत आहेत, स्पर्श करत आहेत, ईच अदर इंटरनली। पहा, येथे R1 ही रेडियस आपण 3.5 घेऊ
समजा एका सर्कलची रेडियस R1 घेऊ आपण आणि दुसऱ्या सर्कलची रेडियस आपण R2 घेऊ 4.8 सेंटीमीटर. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स, हे सर्कल इंटरनली टच होत आहेत. येथे आपण ब्रॅकेटमध्ये इंटरनली लिहू. बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स इंटरनली टच होत असेल तर डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इक्वल टू डिफरन्स ऑफ रेडाय रेडियसचं अनेक वचन रेडाय आहे, RADI रेडाय. त्या दोन रेडियसमधील डिफरन्स घ्यायचा आपल्याला, म्हणजे मोठ्या रेडियसमधून छोटी रेडियस मायनस करायची. तर येथे काय लिहिणार आपण R2 - R1 बरोबर आहे. R2 - R1. जर R1 ग्रेटर असेल R2पेक्षा तर आपण काय लिहिलं असतं R1 - R2. येथे R2 मोठी आहे म्हणून R2 - R1. R2ची लेंथ 4.8 आहे आणि R1ची लेंथ 3.5 दिलेली आहे. ही सबट्रॅक्शन केली आपण 1.3 सेंटीमीटर युनिट आहे. त्या दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स किती असेल 1.3 सेंटीमीटर. येथे लिहिणार देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन दी सेंटर्स इज 1.3 सेंटीमीटर. नेक्स्ट दुसरा प्रश्न, दोन सर्कलच्या रेडियसचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. सर्कल एक्सटर्नली टच होत आहेत तर आपल्याला त्यांच्या सेंटरमध्ये डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन एक्सटर्नली टच होत आहेत म्हणजे आपण काय करणार रेडियसची सम घेणार. सोल्युशन लेट दी टू सर्कल्स. पहिल्या प्रश्नाप्रमाणेच शब्दरचना आहे आपली. लेट दी टू सर्कल्स, त्यांचे रेडियस आपल्याला दिलेले आहेत. हॅविंग रेडियस R1 and R2 टच each other externally. येथे एक्सटर्नली दिलेलं आहे आपल्याला. R1 पहिली रेडियस 5.5 सेंटीमीटर आहे and R2 4.2 सेंटीमीटर. इथे लिहिणार आपण बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स. टचिंग सर्कल येथे एक्सटर्नली आहे. एक्सटर्नली असेल तर डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इक्वल टू सम ऑफ रेडाय. दी डिस्टन्स बिटवीन सेंटर्स, त्या दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स किती असेल सम ऑफ रेडाय. इंटरनली असेल तर डिफरन्स ऑफ रेडाय आणि एक्सटर्नली असेल तर सम ऑफ रेडाय. RADI. सम घ्यायची आपल्याला म्हणजे R1 + R2 घेऊ. R1 5.5 सेंटीमीटर आहे आणि R2 4.2 सेंटीमीटर आहे. दोघांची ॲडिशन केली आपण 9.7 सेंटीमीटर. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज 9.7 सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, दोन सर्कलच्या रेडियसचं मेजरमेंट आपल्याला 4 सेंटीमीटर आणि 2.8 सेंटीमीटर दिलेलं आहे. या दोन रेडियस दिलेले आहेत आपल्याला. तर आपल्याला हे सर्कल काढायचे आहेत एक्सटर्नली आणि इंटरनली. रेडियस ह्याच घ्यायचे आहेत 4 आणि 2.8 आणि आपल्याला सर्कल ड्रॉ करायचे आहेत एक्सटर्नली टच होणारे आणि इंटरनली टच होणारे. एक्सटर्नली टच होत असेल
आणि इंटरनली टच होत असेल तर सर्कल आपण कसे काढणार? पहा, दोन सर्कल्स आहेत, एक्सटर्नली टच होत आहेत आणि इंटरनली पण टच होत आहेत. एक्सटर्नली टच होत असताना त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स कसा असेल? सम ऑफ रेडाय, बरोबर आहे. डिस्टन्स बिटवीन सेंटर्स, सम ऑफ रेडाय. एक्सटर्नली असेल तर सम ऑफ रेडाय 4 आणि 2.8, 4 सेंटीमीटर प्लस 2.8 सेंटीमीटर, हे ॲडिशन होईल 6.8 सेंटीमीटर. म्हणजे त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स एवढा असेल, बरोबर आहे. जर इंटरनली टच होत असेल तर डिस्टन्स किती असेल? त्यांचा डिफरन्स इक्वल टू डिफरन्स ऑफ रेडाय. पहा, मोठी रेडियस 4 सेमी आहे आणि छोटी रेडियस 2.8 सेमी आहे. पहा, ही सबट्रॅक्शन 1.2 सेंटीमीटर. सर्कल एक्सटर्नली टच होत असताना त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स किती असेल? 6.8 सेंटीमीटर. आणि ते दोन सर्कल इंटरनली टच होत असताना त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स 1.2 सेंटीमीटर असेल. तर आता आपल्याला हे सर्कल ड्रॉ करायचे आहेत. पहा, त्यासाठी काय करायचं आहे? एक्सटर्नली टच होत असताना एवढ्या लांबीचा आपल्याला सेगमेंट काढायचा आहे 6.8चा. म्हणजे सम ऑफ रेडाय जेवढी काही सम आहे तेवढा आपल्याला सेगमेंट काढायचा आहे. प्रथम आपण तेवढा सेगमेंट काढून घेऊ, 6.8 सेंटीमीटर. पहा, इथे 6.8चा मी सेगमेंट काढतो आहे. तुम्ही पेन्सिलने काढा, मी पेनाने काढत आहे. व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे, तुम्ही पेन्सिलचा वापर करा. 6.8. पहा, हा सेगमेंट काढलेला आहे आपण 6.8. पहा, एका सर्कलची रेडियस 4 सेमी आहे, तर 4 सेमीचे आपण काय करणार? येथे मार्किंग करणार. पहा, कंपासमध्ये 4 सेंटीमीटर आपल्याला डिस्टन्स घ्यायचा आहे. पहा, कंपासमध्ये 4 सेंटीमीटर आपण डिस्टन्स घेऊ आणि या पॉईंटवरून मार्किंग करणार आपण. पहा, मार्किंग केलेली आहे. म्हणजे हा सेगमेंट किती झालेला आहे? या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत हा 4 सेंटीमीटर झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे ॲटोमॅटिक पुढचा सेगमेंट किती आलेला आहे? 2.8. कशामुळे? कारण ही ॲडिशन किती आहे? 6.8. टोटल सेगमेंट 6.8चा आहे. आपण 4ला मार्किंग केल्यामुळे 2.8चा दुसरा सेगमेंट तयार झालेला आहे, बरोबर आहे. आता आपल्याला हे दोन सर्कल काढायचे आहेत. रेडियस किती पाहिजे? 4 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे ही रेडियस 4 सेंटीमीटर आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार? पहा, 4चा पॉईंट घेतलेला आपण हा, तर ड्रॉ केला सर्कल. आपण सर्कल ड्रॉ करू. पहा, ही लेंथ किती आहे? 4 आहे, बरोबर आहे. म्हणजे 4 सेंटीमीटर रेडियस असलेला आपण सर्कल काढलेला आहे. आता दुसरं सर्कल कसं काढायचं आपल्याला? 2.8 सेंटीमीटर रेडियस पाहिजे. ही 2.8 आहे, रेडियस पाहिजे आता ही. म्हणजे आपण काय करणार? या पॉईंटवर ठेवणार. या पॉईंटवरून पहा, हे 2.8 आहे. पहा, याप्रमाणे आपण सर्कल ड्रॉ केलेले आहेत. या सर्कलचा सेंटर P आहे, या सर्कलचा सेंटर Q आहे आणि हे दोन सर्कल एकमेकांना R या पॉईंटमध्ये टच होत आहेत. पहा, आता आपल्याला इंटरनली काढायचे आहेत. त्यासाठी काय करायचं आहे? हे 4 सेंटीमीटरचा एकच सेगमेंट काढायचा आपल्याला, कारण ही सबट्रॅक्शन आहे. येथे ॲडिशन असल्यामुळे आपण मोठा सेगमेंट काढलेला आहे, बरोबर आहे. परंतु येथे काय आहे? जी मोठी रेडियस आहे तेवढा एकच सेगमेंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे. पहा, हे आपण काढलेले आहेत एक्सटर्नली टच, बरोबर आहे. एक्सटर्नली काढलेले आहेत. आता इंटरनली टच काढू आपण. त्यासाठी आपल्याला 4 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढायचा आहे. पहा, एक 4 सेंटीमीटरचा आपण सेगमेंट काढू. पहा, डिफरन्स किती आलेला आहे? 1.2चा आलेला आहे, बरोबर आहे. 1.2ची मार्किंग करून घेऊ आपण. डिफरन्स 1.2 आहे. या पॉईंटपासून आपण मार्किंग केली तर ही लेंथ 1.2 आहे. पहा, ही लेंथ आहे 1.2. सेगमेंट काढलेला आहे आपण 4 सेंटीमीटरचा, बरोबर आहे.
हा सेगमेंट आहे 4 सेंटीमीटरचा आणि हा आहे आता 1.2चा. आपल्याला 4 सेंटीमीटरचं एक सर्कल काढायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे हा सेगमेंट 4चा आहे, तर हे सर्कल काढून घेऊ आपण. म्हणजे ही रेडियस होईल 4 सेंटीमीटरची. 4 सेंटीमीटर रेडियस असणारा आपण सर्कल काढलेला आहे, बरोबर आहे. कारण ही लेंथ 4 सेंटीमीटर आहे, सर्कल काढलेलं आहे. आता आपल्याला किती पाहिजे? 2.8चं सर्कल पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे 2.8, आता हे 1.2 आहे, म्हणजे उरलेलं किती आहे? 2.8 आहे. म्हणजे या पॉईंटवरून आपल्याला काय करायचं आहे? आता या पॉईंटवरून, कारण हा पण सेंटर पॉईंट असणार आहे त्या लहान सर्कलचा, बरोबर आहे. हे 2.8 एवढी लेंथ आहे. सर्कल ड्रॉ करू आपण. याप्रमाणे आपण सर्कल ड्रॉ केलेला आहे. म्हणजे पी हा जर हा एक सेंटर पॉईंट असेल मोठ्या सर्कलचा, हा क्यू छोट्या सर्कलचा सेंटर पॉईंट आहे आणि आर हा टचिंग पॉईंट होईल. नेक्स्ट चौथा प्रश्न, पी सेंटर असणारे सर्कल आणि क्यू सेंटर असणारे सर्कल हे एकमेकांना आर या पॉईंटमध्ये एक्स्टर्नली टच होत आहेत. या आर पॉईंटमधून एक सेगमेंट ए बी काढलेला आहे. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? ए पी हा सेगमेंट पॅरलल आहे या बी क्यूला. ए पी पॅरलल बी क्यू हा सेगमेंट या सेगमेंटला पॅरलल आहे, हे प्रूफ करायचं आहे. आणि पुन्हा हा ट्रायंगल या ट्रायंगलला सिमिलर आहे, हे प्रूफ करायचं आहे. जर या अँगलचं मेजरमेंट 35 डिग्री असेल तर या अँगलचं मेजरमेंट किती आहे ते पण फाइंड आउट करायचं आहे. ए पी आणि बी क्यू या दोन लाईन पॅरलल दाखवण्यासाठी आपण काय करू? हा अँगल या अँगलला जर आपण कॉन्ग्रंट दाखवला, इक्वल दाखवला, तर ते अल्टरनेट अँगल होतील आणि आपल्याला या दोन लाईन पॅरलल आहे म्हणून दाखवता येतील. परंतु हे दोन अँगल आपण इक्वल कसे दाखवायचे? त्यासाठी ही रेडियस आहे या सर्कलची आणि ही पण रेडियस आहे. म्हणजे ह्या रेडियस इक्वल आहेत. या दोन रेडियस इक्वल असल्यामुळे या ट्रायंगलचा जर विचार केला तर या ट्रायंगलमध्ये या दोन साईड इक्वल आहेत, त्यामुळे हे दोन अँगल इक्वल होतील, बरोबर आहे. कारण इक्वल साईड समोरील अँगल इक्वल असतात. आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम आपण पाहिलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हे दोन अँगल इक्वल झाले, बरोबर आहे. त्याचप्रमाणे या सर्कलची ही रेडियस आहे आणि या सर्कलची हीच रेडियस आहे, बरोबर आहे. म्हणजे या दोन रेडियस इक्वल आहेत. एकाच सर्कलच्या रेडियस इक्वल असतात. म्हणजे या दोन साईड इक्वल असल्यामुळे या ट्रायंगलमध्ये हा अँगल या अँगलला इक्वल होईल, बरोबर आहे. मग हे दोन अँगल इक्वल आहेत. या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल आपण इक्वल दाखवले आणि या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल इक्वल दाखवले. परंतु हा अँगल या अँगलला इक्वल आहे, कारण अपोजिट अँगल आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत, हे दोन अँगल इक्वल आहेत आणि हे दोन अँगल इक्वल आहेत. याचाच अर्थ काय होतो? हा अँगल या अँगलला इक्वल आहेत. म्हणजे हे 1 2 3 4 चारही अँगल एकमेकांना इक्वल आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा अँगल या अँगलला इक्वल आहे. म्हणजे ह्या दोन लाईन आपल्याला पॅरलल दाखवता येतील, कारण ते अल्टरनेट अँगल होतात. ही त्यांची ट्रान्सव्हर्सल होईल आणि ह्या दोन लाईन पॅरलल होतील. प्रूफ ट्रायंगल ए पी आरमध्ये, इन ट्रायंगल ए पी आर या ट्रायंगलमध्ये ए पी आणि पी आर इक्वल आहेत. पी ए आणि पी आर इक्वल आहेत, बरोबर आहे. रिझन काय येईल? रेडियस ऑफ सेम सर्कल किंवा रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या त्या रेडियस आहेत. या दोन साईड इक्वल असल्यामुळे हा ट्रायंगल आपला आयसोस्कल्स ट्रायंगल आहे, बरोबर आहे. म्हणजे ए अँगल आणि आर अँगल हे इक्वल असतील. देअरफॉर अँगल पी ए आर, ए अँगल म्हणजे पी ए आर कॉन्ग्रंट आहे. अँगल आपण कॉन्ग्रंट लिहू शकतो, अँगल पी आर ए. हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. रिझन आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. त्याचप्रमाणे आपल्याला या ट्रायंगलमध्ये पण दाखवता येईल. या दोन साईड इक्वल असल्यामुळे हे दोन अँगल इक्वल आहेत. सिमिलरली इन ट्रायंगल बी क्यू आर
क्यू आर आणि क्यू बी इक्वल आहेत. क्यू आर कॉन्ग्रंट क्यू बी. रिझन काय येईल? रेडाय ऑफ सेम सर्कल. या दोन साईड इक्वल असल्यामुळे या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल इक्वल आहेत, कॉन्ग्रंट आहेत. बरोबर आहे. देअरफॉर अँगल क्यू आर बी कॉन्ग्रंट आहे अँगल क्यू बी आर. क्यू आर बी क्यू बी आर हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम. पहिल्या ट्रायंगलमध्ये हे दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवले, दुसऱ्या ट्रायंगलमध्ये हे दोन दाखवले, परंतु हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. याचाच अर्थ हे चारही अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट आहेत. बट अँगल पी आर ए कॉन्ग्रंट अँगल क्यू आर बी. क्यू आर बी. रिझन काय? अपोजिट अँगल आहेत, व्हर्टिकली अपोजिट. म्हणजे आपण काय लिहू शकतो? हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. आपला उद्देश काय आहे? हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट दाखवायचा. त्यासाठी आपण हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले, हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले. म्हणजे चारही अँगल एकमेकांना कॉन्ग्रंट असल्यामुळे हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. बरोबर आहे. देअरफॉर पी ए आर कॉन्ग्रंट आहे अँगल क्यू बी आर. क्यू बी आर हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवणं आवश्यक होतं. बरोबर आहे. येथे काय लिहिणार आपण? सपोज हे 1 नंबर. हे दोन अँगल कॉन्ग्रंट, हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. फ्रॉम 1, 2 अँड 3. फ्रॉम 1, 2, 3. But these are alternate angles. दोन लाईनला ह्या ट्रान्सव्हर्सलने छेदल्यामुळे ते काय झालेले आहेत? अल्टरनेट अँगल झालेले आहेत. परंतु ते इक्वल आहेत. इक्वल जर असेल तर या दोन लाईन पॅरलल आहेत. देअरफॉर आपण काय लिहिणार? सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी क्यू. हे आपण प्रूफ केलेलं आहे. बरोबर आहे. सेगमेंट ए पी पॅरलल बी क्यू. इथे रिझन लिहिणार अल्टरनेट अँगल टेस्ट. आता आपण हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवायचे आहेत. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपल्याला कोणतेही दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवले तर ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवता येतात. बरोबर आहे. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहेत कारण अपोजिट अँगल आहेत. बरोबर आहे. आणि आत्ताच आपण या अँगल या बी अँगलला कॉन्ग्रंट हे दाखवलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. इन ट्रायंगल ए पी आर अँड ट्रायंगल आर क्यू बी. या दोन ट्रायंगलमध्ये हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे आणि हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. अल्टरनेट अँगल आहेत. बरोबर आहे. अँगल पी ए आर कॉन्ग्रंट अँगल इथेच प्रूफ केलेलं आहे आपण. बरोबर आहे. अँगल क्यू बी आर हे काय आलेले आहेत? अल्टरनेट अँगल्स. अँगल पी आर ए कॉन्ग्रंट अँगल क्यू आर बी. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे दोन ट्रायंगल सिमिलर दाखवण्यासाठी आपण हे दोन अँगल कॉन्ग्रंट आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. म्हणजे उरलेला तिसरा अँगल पण कॉन्ग्रंट असेल. म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रायंगल ए पी आर सिमिलर आहे ट्रायंगल आर क्यू बी. दोन अँगल दाखवले आपण त्यामुळे ए टेस्ट, ए सिमिलॅरिटी टेस्ट. हे पण प्रूफ केलेलं आहे आपण. आता आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? आर क्यू बी या अँगलचं मेजरमेंट काढायचं आहे. तर हा अँगल 35 आहे. सपोज हा अँगल 35 असेल तर हा अँगल किती असेल? आपण चारही अँगल
इक्वल दाखवलेले आहेत, म्हणजे हा 35 हा 35 असेल, हा पण 35 बरोबर आहे. दोघांचे ॲडिशन 70 होईल, म्हणजे हा अँगल किती होईल 180मधून 70 आपल्याला मायनस करावे लागतील बरोबर आहे. अँगल PAR हा अँगल आपल्याला 35 डिग्रीचा दिलेला आहे बरोबर आहे गिवन. त्यामुळे काय हा पण अँगल 35 आणि हा पण अँगल 35 आहे. देअरफॉर अँगल RBQ इक्वल टू अँगल PAR इक्वल टू 35 डिग्री बरोबर आहे. हा पण अँगल 35 आहे कारण ते अल्टरनेट अँगल आहेत. देअरफॉर अँगल QRB इक्वल टू अँगल RBQ इक्वल टू 35, म्हणजे हे दोनही अँगल 35चे आहेत बरोबर आहे, कारण हे 4 अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत. इन ट्रायंगल RQB या ट्रायंगलमध्ये तीनही अँगलचे ॲडिशन 180 असते, म्हणजे अँगल QRB प्लस अँगल RBQ प्लस अँगल RQB इक्वल टू 180 बरोबर आहे. देअरफॉर हा अँगल 35 आहे, 35 प्लस 35 आणि प्लस अँगल RQB हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, RQB इक्वल टू 180 बरोबर आहे. देअरफॉर हे 70 होतील प्लस अँगल RQB इक्वल टू 180. यावरून मेजर ऑफ अँगल RQB किती मिळेल 180मधून 70 मायनस होतील. देअरफॉर अँगल RQB इक्वल टू 180मधून 70 गेले 110 डिग्री. हे एक पेज आहे, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर हे पेज त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. येथे आपल्याला दोन सर्कल ई पॉईंटमध्ये एक्सटर्नली टच झालेले आहेत आणि या दोन्ही सर्कलला कॉमन टॅन्जंट आहे, ती या सर्कलला C पॉईंटमध्ये आणि या सर्कलला D पॉईंटमध्ये टच होते. तर येथे आपल्याला CDची लेंथ किती असेल, CD ही फाइंड आउट करायची आहे. CDची लेंथ किती आहे ही रेडियस आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेली आहे. ही रेडियस 4 आहे आणि ही रेडियस 6 आहे. मोठ्या सर्कलची रेडियस 6 आहे आणि छोट्या सर्कलची रेडियस 4 आहे. तर आपल्याला CDची लेंथ फाइंड आउट करायची आहे. त्यासाठी आपण काय करणार, हे दोन्ही सेंटर पॉईंट आपण जॉईन करून घेतले आणि या A पॉईंटमधून आपण या रेडियसवर परपेंडिक्युलर काढणार. हा परपेंडिक्युलर काढला आपण. सपोज हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथे 90 डिग्रीचा अँगल होतो बरोबर आहे, म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आपल्याला CDची लेंथ फाइंड आउट करायची. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, ही रेडियस आहे, ही टॅन्जंट आहे, म्हणजे हा पण राईट अँगल आहे. ही रेडियस आहे, ही टॅन्जंट आहे, म्हणजे हा पण 90चा अँगल आहे. या क्वाड्रिलॅटरलमध्ये सपोज हा पॉईंट आपण F घेऊ. F म्हणजे काय होईल, हा पॉईंट F असेल तर AFDC हा आपला रेक्टँगल होईल, कारण हा 90चा आहे, हा 90, हा 90 बरोबर आहे. रेक्टँगल होईल. रेक्टँगल असल्यामुळे ही 4 असेल तर ही पण अपोजिट साईड 4 असेल, परंतु ही टोटल 6 आहे, म्हणजे ही साईड 2 असेल बरोबर आहे. ही 4 ही टोटल 6 आहे, एवढी लेंथ 6 आहे, म्हणजे ही 2 असेल. आता ही 2 आहे, ही रेडियस 4 आहे, म्हणजे ही पण येई 4 असेल. रेडियस 4 आहे आणि ही रेडियस किती आहे 6 आहे, म्हणजे ABची लेंथ आपल्याला 10 मिळेल बरोबर आहे. ABची लेंथ म्हणजे AE प्लस EB ही लेंथ 10 होईल, म्हणजे या राईट अँगल ट्रायंगलमध्ये ही लेंथ माहीत आहे, ही माहीत आहे, ही काढता येईल. ही लेंथ आपण फाइंड आउट केली तर या रेक्टँगलमध्ये या साईडची अपोजिट साईड CD आहे, म्हणजे हिची जी लेंथ असेल तीच लेंथ आपल्या CDची असेल बरोबर आहे. सोल्युशन ड्रॉ AF परपेंडिक्युलर BD.
परपेंडिक्युलर असल्यामुळे हा अँगल 90चा झालेला आहे, बरोबर आहे. देअरफॉर अँगल AFD हा अँगल 90चा आहे. आता हा आपल्याला प्रथम रेक्टँगल आहे म्हणून दाखवावा लागेल. त्यासाठी हा 90चा आहे. ही रेडियस आणि टँजंट असल्यामुळे हा 90चा आहे. ही रेडियस आणि ही टँजंट असल्यामुळे हा पण 90 आहे, बरोबर आहे. म्हणजे 3 अँगल 90 आहेत. म्हणजे हा रेक्टँगल होईल. AC and BD are radius and line L ही लाईन टँजंट आहे and line L is a tangent. त्यामुळे काय, हा अँगल 90 आणि हा अँगल 90 टँजंट थेरमनुसार. देअरफॉर अँगल ACD इक्वल टू 90 डिग्री आणि हा पण अँगल 90चा होईल. अँड अँगल रिझन काय येईल, टँजंट थेरम. सपोज हे 2 नंबर फ्रॉम 1 and 2 आपण काय म्हणू शकतो, हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे, बरोबर आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल AFDC इज अ रेक्टँगल. हा रेक्टँगल असल्यामुळे अपोजिट साईड इक्वल असतात. म्हणजे ACची लेंथ आणि ह्या FDची लेंथ इक्वल आहे 4, बरोबर आहे. देअरफॉर AC इक्वल टू FD इक्वल टू 4. आता ही लेंथ 4 आहे आणि BDची लेंथ 6 आहे, कारण रेडियस आहे, बरोबर आहे. BDची लेंथ 6 आहे म्हणजे FBची लेंथ किती असेल, 2 असेल, बरोबर आहे. नाऊ FB इक्वल टू या BD मधून हे DF मायनस होईल. BD 6 आहे तर ही लेंथ 4 आहे म्हणजे 2. FBची लेंथ काढली आपण, 2 आलेली आहे, बरोबर आहे. तुम्ही आकृती व्यवस्थित काढून घ्या. ही लेंथ 2 दाखवली आपण, FBची लेंथ 2 मिळाली आपल्याला. येथे परपेंडिक्युलर काढल्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, हा 90चा अँगल आहे म्हणजे हा हायपोटेनस होईल. म्हणजे AB स्क्वेअर इक्वल टू BF स्क्वेअर प्लस AF स्क्वेअर इन राईट अँगल ट्रायंगल AFB. इथे AB स्क्वेअर AB स्क्वेअर इक्वल टू AF स्क्वेअर प्लस BF स्क्वेअर. AB म्हणजे काय होईल, ही रेडियस प्लस ही रेडियस म्हणजे 4 + 6 म्हणजे 10 होईल, बरोबर आहे. म्हणजे 10चा स्क्वेअर इक्वल टू AF. AFची लेंथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हणजे AF स्क्वेअर प्लस FB ही 2 काढली आपण आत्ताच, बरोबर आहे. येथे 2 लिहिणार, 2चा स्क्वेअर. हे होतील 100 इक्वल टू AF स्क्वेअर प्लस 4 होतील, बरोबर आहे. म्हणजे AF स्क्वेअर इक्वल टू देअरफॉर AF स्क्वेअर इक्वल टू 96. देअरफॉर AFची लेंथ काय मिळेल, स्क्वेअर रूटमध्ये 96, बरोबर आहे. 96 यामध्ये एक आपण परफेक्ट स्क्वेअर नंबर ॲडजस्ट करू म्हणजे 16 आहेत. 16 × 6 कारण 16चं स्क्वेअर रूट घेता येईल आपल्याला, बरोबर आहे. देअरफॉर AFची लेंथ काय होईल, याचं स्क्वेअर रूट 4 होईल आणि हे रूट 6 ॲज इट इज सेंटीमीटर. AFची लेंथ काढली आपण, परंतु या क्वाड्रिलॅटरलमध्ये AFची लेंथ आणि CDची लेंथ इक्वल आहे कारण अपोजिट साईड आहेत त्या रेक्टँगलच्या, बरोबर आहे. AF इक्वल टू CD. देअरफॉर CD इक्वल टू किती असेल, 4 रूट 6 सेंटीमीटर. येथे रिझन लिहू शकतो आपण, अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल.
समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.